नाशिक जिल्ह्यातील चांदवड चौफुले येथे मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी क्रांती महामोर्चा काढण्यात आला। महाविकास आघाडीच्या वतीने तीव्र रास्ता रोको आंदोलन करण्यात आले, तर कांद्याला किमान 24 रुपये हमीभाव मिळावा आणि विकलेल्या कांद्याला 15 रुपये अनुदान मिळावे या प्रमुख मागण्यांसाठी हा आक्रोश महामोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये अंबादास दानवे, आमदार रोहित पवार, शशिकांत शिंदे यांच्यासह अनेक नेते आणि हजारो शेतकरी सहभागी झाले होते। तर महाविकास आघाडीच्या आंदोलनावर आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी टीका केली आहे। नाशिकमधील आंदोलन 100% राजकीय आंदोलन होतं असं फडणवीसांनी म्हटलं, तर कांदा कापल्यानंतरही ज्यांच्या डोळ्यात अश्रू येणार नाहीत असे लोकही अश्रू ढाळण्याचा प्रयत्न करतायत अशी टीका आता फडणवीसांनी केली आहे। तर महायुती सरकार कांदा प्रश्नी संवेदनशीलपणे काम करतंय असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं। राज्य सरकार आणि केंद्र सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावरती सोडणार नाही अशी ग्वाही एकनाथ शिंदे यांनी दिली। महाविकास आघाडीचं आंदोलन म्हणजे स्टंटबाजी असल्याचा टोला देखील एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लगावलेला आहे। 100% राजकीय आंदोलन आहे। म्हणजे कांदा कापल्यानंतरही ज्यांच्या डोळ्यात अश्रू येणार नाहीत अशी मंडळी आता अश्रू ढाळण्याचा प्रयत्न करतायत। पण मी स्पष्टपणे सांगतो, महायुतीचं सरकार कांद्याच्या संदर्भात संवेदनशीलतेनं काम करण्याचा प्रयत्न करते। बैठकीमध्ये कांद्या प्रश्नावर निर्णय होईल। राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून कांद्या खरेदी केंद्र सुरू झालेली आहेत। 15 रुपये 80 पैसे दराने कांदा खरेदी केला जातोय। शेतकऱ्याला राज्य आणि केंद्र सरकार वाऱ्यावर सोडणार नाही आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहील। हे आंदोलन आता यांना कुठलेही मुद्दे नाहीत आणि म्हणून हे आंदोलन हा स्टंट फोटोमध्ये येण्यासाठी आणि हे सगळं स्टंट आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।